भंडारा तालुक्यातील मौजा टाकडी येथील शेतजमीन गोसे धरणाच्या वाढीव पाण्यात बुडत असल्यामुळे संपादन करीत असल्याची प्रसिद्धी दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी भंडारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी प्रकाशित केली होती। त्यावर अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता। चक्काजाम आंदोलन करण्यात आले, मात्र संबंधित अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे दिनांक 17 जानेवारी रोजी विदर्भ पाटबंधारे येथील गोसेखुर्द पुनर्वसन विभाग कार्यालय नागपूर येथे टाकडी येथील शेतकरी धडकले असता त्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नाही। त्यामुळे दूधपचारे या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा केली असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतातील गहाड झालेल्या विहिरींची नोंद करण्याची कारवाई मंडळ अधिकारी तथा तलाठी अधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आली। ते 2 दिवसात तुमच्या शेतावर येतील, त्यानंतर विहिरीचा मूल्यमापन करून रक्कम वाढविण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला त्यावर कारवाई काय झाली असे विचारले असता कारवाई सुरू असल्याचे सांगितले। अधिकारी कोणी नसल्यामुळे परिपूर्ण चर्चा होऊ शकली नाही, मात्र आंदोलनाच्या दणक्याने पुनर्वसन अधिकारी हादरल्याचे लक्षात आले, म्हणून आवक जावक मध्ये अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 4 निवेदन देण्यात आले। यात योग्य कारवाई होऊन न्याय न मिळाल्यास दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, योगेश गायधने, सुरेश रहाटे, शिवलाल रहाटे, दादाराम गायधने, सचिन निखार, राजू बोरकर, चंदू लोणारे, भारद्वाज आणि इतर कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते।